असं आहे की उद्धव ठाकरे आज विरोधात आहे, काही बोलू शकतात. ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही अनेक नैसर्गिक काही घटना घडल्या, त्यावेळीच त्यांनी किती मदतीचे हात समोर केला ते आपल्याला माहीत आहे. विषय आज असा आहे की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस म्हणजे अतिवृष्टी, हे अवकाळी तर नाही म्हणता येईल, अतिवृष्टी आहे. आणि अतिवृष्टीमुळे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये खास करून मराठवाडा आणि आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे, विदर्भातसुद्धा झालेलं आहे. आणि त्यामुळे सरकार आज पूर्णपणे ताकदीनं या समस्याला सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहे, ते फील्डवर आहे, ते जिल्ह्याचे म्हणजे दौरा करून राहिले, तिथली परिस्थितीची पाहणी करून राहिले. आणि नक्कीच आमच्या सरकार हे 100% लोकांना दिलासा दिल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा आणि त्याचा जो खर्च आहे तो पूरग्रस्तांना द्यावा अशी टीका जी आहे नाही करत, काही गरज नाही. त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही. यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये, अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत. या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल, मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल. हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी. आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही. पण एका बाजूला ही नैसर्गिक आपत्ती तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र जोरात कोण करते? आम्ही नाही करत. पटेल असं म्हणत आहेत की सरकारनं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळातही अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. सीएम असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना किती मदत केली, आमचं सरकार 100% शेतकऱ्यांना मदत केली. मुख्यमंत्री असताना किती मदत केली हे प्रफुल्ल पटेल यांना सगळ्यात जास्त माहीत असायला पाहिजे. तेव्हा त्यांचा पक्ष हा सरकारमध्ये सामील होता तेव्हाचा, बरोबर आहे. आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली ना. हे जर प्रफुल्ल पटेल यांना माहीत नसेल त्यांनी विड्या वळत बसावं. त्यांचा खानदानी बिझनेस आहे, विड्यांचा मोठा बिझनेस धंदा आहे, त्यांनी विड्या वळत बसावं 100%. मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही. पहिल्याच कॅबिनेटमध्ये ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची 2-2.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केली आणि शेतकरी अजूनही त्याची आठवण काढतायत, आम्हाला तशी एक कर्जमाफी द्या. आणि प्रफुल्ल पटेल यांना जर हे माहीत नसेल तर ते कोणत्या जगात वावरतात? नक्की त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाची गेल्या 5 वर्षातली माहिती आहे का? नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सगळ्यात मोठं काम होतं, शेतकऱ्यांसाठी मदत होती, हे लक्षात घ्या.